देवेंद्र फडणवीस खोटं बोला, रेटून बोला, खोटं नेरेटिव्ह लोकांमध्ये टाका, याच्यात ते एक्सपर्टी आहे. म्हणून मराठा आंदोलन असेल, आता 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आमचं सरकार राज्यात देशात आलं तर आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, गोवाऱ्यांना आरक्षण देऊ, महादेव कोळ्यांना आरक्षण देऊ, असे खूप त्यांनी आश्वासन दिले. आता दोन्ही ठिकाणी 10 वर्षापासून तुमचं सरकार होतं, बहुमताचं सरकार होतं. आमची मागणी आहे, जे राहुल गांधींची सातत्यानं मागतात की जनगणना करा. का नाही करत जनगणना? जनगणना करायची नाही आहे. त्यांचा मूळ जी संस्था RSS ते परवाच त्यांनी सांगितलं की याला राजकीय हिरवा कंदील दाखवलाय RSS नी. जातीय जनगणनेसाठी हिरवा कंदील दाखवलाय RSS नी. काय जातीय जनगणना केली तर चालेल अशी भूमिका RSS नी घेतली आहे. आता इतके दिवस का नाही केली? 10 वर्ष का नाही केली? 2021 मध्ये जनगणना का केली नाही? 2011तली जनगणना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची जवळची झाली, ती जनगणना तुम्ही जाहीर का नाही केली? हे सगळे प्रश्न आहेत. आता ही जनगणना तुम्ही कराल तर त्याचं स्ट्रक्चर कसं राहील ते येऊ द्या पुढं. कशा पद्धतीची जनगणना करा? कारण की आम्हाला जनगणना अपेक्षित आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक या 3 मुद्द्यावर ही जनगणना झाली पाहिजे आणि सगळ्या जातीची झाली पाहिजे, तरच याच्यातले सोल्युशन निघतील आणि त्याच्यातून हे प्रश्न सुटतील. 10 वर्ष इथंच घोषणा झाल्या होत्या, फडणवीसांनी घोषणा केली होती 2014 मध्ये, तर तुम्ही का नाही केली? महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस आदिवासी, गोवारी, म्हणजे ह्या सगळ्या आदिवासीच्या अनेक जाती ह्या आपसात भांडायला लावल्यात. तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हा आपसात जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये विकोपाला न्यायचं भांडण आणि त्याच्यावर राजकीय पोळ्या शेकायच्या आहेत का? याचं उत्तर का देत नाही ते लोक? हे उत्तर द्यायची गरज आहे ना.